आज आपण बघणार आहोत मस्त असा गव्हाच्या पिठापासून एकदम टेस्टी असा नाश्ता, मस्त असा कुरकुरीत आणि एकदम जबरदस्त लागणारा नवीन प्रकारचा नाश्ता आज आपण इथे बघणार आहोत. बघा, दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे आणि खायलाही तेवढाच टेस्टी लागतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी घेतलेला आहे एक बाउल, त्यामध्ये मी घेणार आहे 2 वाट्या गव्हाचं पीठ. त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि हातावरती क्रश करून आपण इथे ओवा घालणार आहोत बघा, ज्याने त्याचा फ्लेवर खूप छान येतो. आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून त्याचा मस्त असा गोल गोळा बनवून घ्यायचा आहे. खूप पातळ असा गोळा बिलकुल नाही बनवायचा, घट्ट असा गोळा आपण याचा बनवून घेणार आहोत बघा. जसं आपण कणिक भिजवतो चपात्यांसाठी तसं बिलकुल बनवायचं नाही. घट्ट असा गोळा बघा मी इथे बनवून घेतलेला आहे आणि 5 ते 10 मिनटं आपण याला आराम देणार आहोत. तोपर्यंत आपण इथे स्टफिंग तयार करून घेऊयात. इथे मी घेतलेला आहे एक मिक्सरचा जार, त्यामध्ये मी घेतलेले आहेत धने 1 चमचा, जिरं, बडीशेप, 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत बघा मी सुकलेल्या, अद्रक, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये लसूणाच्या पाकळ्याही घालू शकता आणि मी थोडासा हिंग घातलेला आहे बघा त्याच्यामध्ये आणि छान असं मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. मस्त असा आपला इथे त्याचा मसाला रेडी आहे बघा. एका बाउलमध्ये मी तो मसाला काढून घेतलेला आहे आणि त्याच भांड्यामध्ये आपण इथे आता ओले मटार घेणार आहोत. मस्त असं हिरवेगार मटार आहेत बघा आणि 1 ते 2 चमचे पाणी घालून ते मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे छानपैकी बारीक करून घेतलेला आहे मी आणि हे मिक्सचर आपण त्या मसाल्यामध्ये काढून घ्यायचा आहे. हा मसाला तयार केल्यानंतर खूप टेस्टी लागतो बघा. खूप छान अशी चव येते त्याला. आणखी थोडीशी आपण यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता 2 चमचे आपण यामध्ये बेसन पीठ घालणार आहोत बघा. याने त्याला आणखी छान अशी टेस्ट येते. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त असं मिक्स केलेलं आहे बघा. आता घालायचा आहे गरम मसाला, आणखी चटपटीत लागतं बघा हे. गरम मसाल्यानं खूप असं चटपटीत चव येते त्याला. आता मस्त आपला असा हा मसालाही रेडी आहे बघा आणि इकडे आपला आता पीठही छान असं भिजून झालेलं आहे. आपण असा छान गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्याचा एक अर्धा भाग आपल्याला घ्यायचा आहे बघा. अशा प्रकारे अर्धा गोळा घ्यायचा आहे आणि तो छानसा असा मस्त मोठी पोळी त्याची लाटून घ्यायची आहे बघा. अशा प्रकारे खूप पातळही नाही आणि खूप जाडसरही नाही, अशी आपण त्याची चपाती येथे लाटून घ्यायची आहे बघा. परफेक्ट. आता आपण जो मसाला तयार केलेला आहे तो अशा प्रकारे इथे लावायचा आहे. मस्त असा छानपैकी पसरवून घ्यायचा आहे बघा. खूप जाडसर नाही ठेवायचं, थोडंसं असं एक लेयर पातळसर अशी घ्यायची आहे बघा. मस्त एकदम आपण सर्व बाजूनी लावून घेतलेला आहे आणि असे साईड उचलून असा त्याचा रोल बनवत चालायचा आहे. अशा प्रकारे छानपैकी त्याचा असा एक रोल बनवायचा आहे. मस्त अशा प्रकारे छान असा रोल बनवून घ्यायचा आहे. साईड त्याच्या थोड्याशा दाबून घ्यायच्या आहेत. खूप पातळही नाही आणि खूप
जाडही नाही अशी लेयर आपली इथे तयार झालेली आहे बघा. अशा प्रकारे मस्त. अशाच प्रकारे आपण दुसराही गोळा येथे बनवून घेणार आहोत बघा. अशाच प्रकारे मी दुसरी ही पोळी लाटून त्याला मसाला लावून त्याचे अशा प्रकारे रोल करून घेणार आहे. परफेक्ट. एकदम छान असं झालेलं आहे बघा. मस्त. दोन्हीही आपले इथे रोल तयार आहेत बघा. आता आपण एक इथे चाळणी घेतलेली आहे ज्याला छिद्र आहेत बघा आणि खाली त्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे. आणि मी हे असे भाग केलेले आहेत बघा, त्याचे दोन इथे पाणी ठेवलेलं आहे आणि आपण हे 15 मिनिटं त्याला वाफळून घ्यायचं आहे बघा छानपैकी. बघा 15 मिनिटं मी इथे वाफळून दिलेलं आहे बघा. छानपैकी आपलं वाफळून निघालेलं आहे ते. तुम्ही दिसत आहात एकदम जबरदस्त दिसत आहे. आणि अशाच प्रकारे आपल्याला त्याला काढून घ्यायचं आहे. आता त्याचे असे छानपैकी छोटे छोटे पीस करायचे आहेत आपल्याला. खूप कुरकुरीत बनतात बघा. आपले हे छान वाफळूनही झालेले आहेत. सर्व पोर्शनचे आपण इथे पीस करून घ्यायचे आहेत असे छोटे छोटे. बघा खूप सुंदर दिसत आहे. लेअरही खूप छान पडलेले आहे. अशाच प्रकारे आपण सर्व पीस हे कट करून घेतलेले आहेत. आता त्याला आणखीन कुरकुरीत बनवण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे मैदा आणि त्यात घातलेलं आहे चवीनुसार मीठ. मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा. असा घोळ बनवायचा आहे त्याचा, खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही. मस्त बघा अशा प्रकारे पातळसर घोळ आपण इथे तिथे बनवून घेतलेला आहे आणि इथे मी तेल ठेवलेलं आहे तापण्यासाठी. अशाच प्रकारे एक एक वडी आपण त्यामध्ये घालून अशा प्रकारे बुडवून घ्यायचे आहे आणि तेलात सोडत चालायचे आहे. अशा प्रकारे तेलात सोडायचे आहे बघा. अशाच प्रकारे सर्व नाश्ता मी इथे तेलात सोडलेला आहे बघा. खूप छान दिसत आहे, तुम्ही बघताय. आणि तळून आणखीनच तो मस्त असा लालसर कुरकुरीत होणार आहे. तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज बघायच्या असतील तर तुम्ही दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघत जावा. आवडल्यास लाईक कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा. मस्त बघा छानपैकी आता याचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे आणि मस्त अशाच प्रकारे आपण सर्व येथे तळून घेतलेले आहेत. बघा खूप छान दिसत आहे. सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा. आवडल्यास धन्यवाद. थँक्यू.